नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे माहितीचा अधिकार कायदा 2005 हे बघणार आहोत. तर आता बघा, या कायद्यावर राष्ट्रपतीची सही पास बाय द पार्लमेंट 15/6/2005. आता बघा, हे पाच शब्द आणि हे पास म्हणजे पाचा बघा, हे आपण काय लिहिलं, पास बाय पार्लमेंट. पास बाय पार्लमेंट म्हणजे काय, हे मी असं लक्षात देतो, म्हणजे पास म्हणजे पवरून पहिला जो पास असतो ना, असा आपण हे बघा इकडे पास म्हणजे काय लिहिणार, हे पा म्हणजे काय, हे 15 तारीख, आणि स म्हणजे काय, 6, अशी सहज लक्षात ठेवायची. नंतर देशात लागू लागू कम इन टू फोर्स. आता बघा, देशात काय झालं, पास झाल्यानंतर नंतरला आपण याच्यामध्ये काय म्हणतो, हिंदीत मध्ये बाद म्हणतो ना. म्हणजे कायदा पास झाला आणि नंतर तो देशात लागू होईल ना, म्हणजे बाद म्हणजे काय, हे 12 आणि हे 10 असं सहज लक्षात ठेवायचा हरकत नाही. आता बघा, 12/10ला तो देशात लागू झाला. नंतर सुरुवातीला जे के वगळता होता, परंतु 2019 पासून संपूर्ण भारतात तो लागू आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात जे जम्मू काश्मीरमध्ये नव्हता तो. आता टोटल कलम किती आहे, 31 आहेत, चॅप्टर 6 आहेत आणि 2 अनुसूची किंवा ज्याला शेड्यूल म्हणतो त्या 2 आहेत. नंतर भारतीय माहिती अधिकार दिन 12 ऑक्टोबर हा आहे, कारण की त्या दिवशीच बघा 12/10 म्हणजे 12/10ला तो आपल्या देशात लागू झाला, म्हणून भारतीय माहिती अधिकार दिन 12 ऑक्टोबर हे साजरा करण्यात येतो. नंतर आर टी आय लागू असणारा पहिला देश स्वीडन, 1766ला. इयर नाही लक्षात ठेवलं तरी चालते, फक्त पहिला देश स्वीडन होता. आर टी आय लागू करणारे पहिले राज्य तामिळनाडू आहे, त्याचं पण इयर लक्षात नाही ठेवलं तरी चालते. 1997ला त्यांनी हे लागू केलं. नंतर अमेरिकेत 1946ला आर टी आय, म्हणजे हे एकदा राज्यसेवेत प्रश्न विचारला होता, जोड्या लावा, त्याच्यामुळे मी इथे हे इयर लिहिलं, म्हणजे हे जर लक्षात राहिलं तर ठेवायचं. USA ला 1946ला आर टी आय स्वीकारला होता त्यांनी. नंतर महाराष्ट्रात 2002ला, आणि ते भारतातलं 7वं राज्य ठरलं होतं, हे पण एक लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. आता बघा, आर टी आय हा राज्यघटनेच्या कलम 19A मध्ये अंतर्भूत आहे. 19A काय, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे 19A मध्ये सांगितलेलं आहे. हा केवळ हा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना असेल, परंतु हा हिडन आहे. म्हणजे असं 19(1) मध्ये असं स्पष्ट माहितीचा अधिकार आहे असं सांगितलं नाही, ते इनडायरेक्टली मिनिंग काढला, म्हणून आपण तिथे हिडन लिहिलं. म्हणजेच काय झालं की आरटीआय हा संवैधानिक अधिकार नाही, तो स्टॅच्युटरी आहे, कायद्याने निर्माण झालेला आहे. म्हणजे राज्यघटनेत असं असं स्टेट फॉरवर्ड कुठेही आर टी आय दिलेलं नाही. त्याच्यामुळे हा जो काही आर टी आय आहे, हा वैधानिक किंवा स्टॅच्युटरी आहे, कॉन्स्टिट्युशनल किंवा संवैधानिक नाही. कारण की माहितीचा अधिकार 2005ने हे आपण सगळं तयार केलं, राज्यघटनेत डायरेक्टली कुठेही नाही, त्याच्यामुळे हा स्टॅच्युटरी किंवा वैधानिक अधिकार आहे. दुसरी स्लाइड आता बघू आपण. आता बघा, इथं मी काय लिहिले, चॅप्टर 6 लिहिले होते आपण, त्याचं टायटल आणि त्याच्यामध्ये कलम आणि काही इकडे मी ट्रिक्स लिहिल्या कशा लक्षात ठेवायचं. आता बघा, आपण म्हणतो, एक म्हणजे आरंभ किंवा सुरुवात, म्हणजे त्याला प्रारंभिक किंवा प्रिलिमिनरी म्हणायचं. त्याच्यामध्ये 2 कलम आहेत, 1 आणि 1 ते 2. नंतर चॅप्टर 2 मध्ये आरटीआय, राईट टू इन्फॉर्मेशन व सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने, ते 3 ते 11 कलम मध्ये सांगितलं. नंतर प्रकरण 3 किंवा चॅप्टर 3 मध्ये CIC, म्हणजे सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, म्हणजे केंद्रीय माहिती आयोग. आता बघा, हे CIC 3 शब्द आहेत, हे बघा, हे कसं लक्षात ठेवा, CIC 3 अल्फाबेट आहेत, म्हणून चॅप्टर 3 असं लक्षात ठेवतो. आणि त्याच्यामध्ये किती आहेत, कलम सुद्धा 3च आहेत. आणि ट्रिक्स बघा, मी इथे लिहिली CTR, ते CTR नंतर सांगतो मी तुम्हाला. नंतर 4 मध्ये SIC. आता SIC म्हणजे काय, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, राज्य माहिती आयोग. आता राज्य म्हणजे कोणता, महाराष्ट्र. याच्यामध्ये 4 अल्फाबेट आहेत, म्हणजे 4 चॅप्टर, म्हणून मी हे 4 लक्षात ठेवतो. 4 मध्ये बाबा SIC आहे. SIC म्हणजे काय, स्टेट म्हणजे कोणतं, आपलं महाराष्ट्र. 4 त्याच्यामध्ये महाराष्ट्र, 4 अल्फाबेट दिसतात आपल्याला. प्रकरण 4 असं मी लक्षात देतो. आता 5 प्रकरण बघा, काय, पी आणि पॉवर हे सहज लक्षात येते ना. 5 आणि पॉवर, पाचचा पा आणि हे पॉवर मध्ये काय, माहिती आयोगाचे अधिकार, कार्य, अपील, शास्ती, हे सगळे याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये बघा किती, 18 ते 20 कलम, म्हणजे या तिन्ही याच्यामध्ये प्रत्येकी 3च कलम आहेत. म्हणजे जर आपण बघितलं ना, 3, 4, 5, याच्यामध्ये 3 आहेत, म्हणजे 12 ते 14, 15 ते 17, 18 ते 20, प्रत्येक याच्यामध्ये 3 कलम, याच्यामध्ये 3 कलम, याच्यामध्ये 3 कलम. आता इथं मी CTR लिहिलं, इथे CTR लिहिलं, आणि इथं बघा, हे 5 पॉवर पाप हे सहज लक्षात राहते. आता बघा, 6 मध्ये काय सांगितलं, संकीर्ण म्हणजे काय, वरच्या कुठल्याच कॅटेगरीत नाही, ते सगळे मिक्स इथं 6 मध्ये टाकलेले आहेत, आणि ते किती, 21 ते 31. आता इकडे येऊ आपण, CTR
इथं मी CTR लिहिलं आणि इथं PAP पाप लिहिलं. आता हे 5 पॉवर पाप हे सहज लक्षात राहणार ना. इकडे पहा 5, 5 मध्येच पॉवर वगैरे आणि इकडे काय लिहिलं आपण, पाप लिहिलं. 5 पॉवर पाप. आता बघा हे काय CTR. CTR म्हणजे C म्हणजे काय कॉन्स्टिट्यूशन, T म्हणजे टर्म आणि R म्हणजे रिमूव्हल. आता बघा याच्यामध्ये CICच्या समोर मी CTR लिहिलं म्हणजे CIC किती सांगितलं आपण, 12 ते 14 म्हणजे 12 मध्ये काय असेल, कॉन्स्टिट्यूशन असेल, आयोग स्थापन करणे असेल. टी म्हणजे काय, टी म्हणजे आपण 13 मध्ये टर्म असेल, मग टर्म म्हणजे काय कालावधी किंवा पदावधी. आणि 14 मध्ये आपलं काय, आर म्हणजे काय रिमूव्हर म्हणजे पदावरून दूर करणे. तर सेम आहे 15 ते 17 मध्ये पण मी CTR लिहिलं. आता सी म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन, टर्म आणि रिमूव्हल. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे स्थापन करणे, टर्म म्हणजे कालावधी किंवा पदावधी, आर म्हणजे काय पदावरून दूर करणे. आता इथं पण सेम काय येईल, CTR म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, राज्य माहिती आयोग स्थापन करणे. नंतर ते आयुक्त किंवा मुख्य माहिती आयुक्त त्याचा कालावधी आणि त्यांना पदावरून दूर करणे म्हणजे हे CTR. सी म्हणजे इथे किती येईल, 15 मध्ये सी येईल, 16 मध्ये टी येईल आणि 17 मध्ये आर येईल म्हणजे रिमूव्हल येईल. आता बघा इकडे काय लिहिलं मी, प मध्ये पॉवर आणि पाप. पाप म्हणजे काय झालं, आता हे किती कलम आहे, 18, 19, 20. 18 मध्ये काय येईल, पॉवर येईल. 19 मध्ये काय अपील येईल. आणि 20 मध्ये काय पेनाल्टी, ज्याला आपण दंड, शिक्षा, शास्ती म्हणतो. म्हणजे हे सहज लक्षात येतील ना. 18 मध्ये काय येणार, पॉवर. 19 मध्ये काय येणार, अपील. आणि 20 म्हणजे काय येणार, पेनाल्टी. म्हणजे हे सहज लक्षात, पॉवर, 5 पॉवर आणि पाप. नंतर आपण बघितलं की 6 मध्ये संकीर्ण आहेत. आता 20 पर्यंत आल्या म्हणल्यानंतर 21 पासून 31 पर्यंत सगळे संकीर्णमध्ये जातील. हा नंतर बघा, आता बघा चॅप्टर 1 प्रिलिमिनरी, प्रारंभिक किंवा त्याला आरंभ म्हणतो आपण, सुरुवात. कलम 1 मध्ये नेहमी संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ असते. आता नाव काय, यास RTI ऍक्ट 2005 म्हणावे. व्याप्ती संपूर्ण भारतभर, JK सह 2019 पासून हे आपण बघितलं. कलम 4.5 म्हणजे 4, 5.1, 5.2, 12, 13, इथं 14 नाही हा, 15, 16, 24, 27, 28 त्याच दिवशी म्हणजे 15 जूनला लागू. आणि इतर कलम 120 दिवसांनी म्हणजेच काय 12 ऑक्टोबर 2005 ला लागू होतील असं सांगण्यात आलं. आता कलम 2 मध्ये 2 आणि डेफिनेशन, हे 2 आणि हे डी. म्हणजे आपण 2 ला जर असं लिहिलं तर असं, हे 2 असं जर लिहिलं, 2 म्हणजे हा डी आणि इकडं डेफिनेशनचा डी म्हणजे डी जर लक्षात ठेवलं. आणि कोणत्याही जर आपण कायदा बघितला ना, तर 2 मध्ये डेफिनेशनच आहेत. आणि कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ, कोणताही कायदा बघा म्हणजे त्याच्यामुळे असं काही नाही, 2 मध्ये डेफिनेशन असतात हे आपल्याला माहितच आहे. तरी ज्याला लक्षात राहत नसेल, हे 2 आणि डी, 2चा हे डी आणि हे डेफिनेशनचा डी, हे असं लक्षात म्हणजे 2 मध्ये व्याख्या किंवा डेफिनेशन असतात. आता बघा याच्यामध्ये, हा आता बघा याच्यामध्ये आपल्याला जर RTI बघितलं आपण तर काय 2A पासून 2N पर्यंत खूप व्याख्या दिलेल्या आहेत. पण आता तेवढ्या मेमोराईज जर नाही झाल्या तरी यातल्या काही काही महत्त्वाच्या आपण जे एक्झाम ओरिएंटेड आहे तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी मला वाटतं सफिशियंट आहे. आता बघा मी पहिले लिहिलं की 2B मध्ये काय सांगितलं की CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, 2K SIC स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन. आता मी लक्षात काय कसं ठेवतो, BK आपण जे जर भूगोलात आपण बघितलं, बुद्रुक आणि खुर्द. खुर्द म्हणजे काय लहान आणि बुद्रुक म्हणजे बऱ्यापैकी मोठं गाव. तर मग असंच मी लक्षात आलं, बी म्हणजे काय इथं बऱ्यापैकी मोठा कोणता असते, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन. आणि के म्हणजे काय त्याच्यापेक्षा छोटं असते म्हणजे सेम असते, फक्त जसं आपण भूगोलात म्हणतो ना की बुद्रुक, खुर्द. हे खुर्दवरचा मी के घेतला, बुद्रुकचा बी घेतला. म्हणजे बुद्रुक म्हणजे काय जर बऱ्यापैकी मोठं गाव, खुर्द म्हणजे एकदम छोटं गाव. तसंच इथं बी म्हणजे काय, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन आहे थोडा मोठा. आणि हे काय झालं की स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन हे छोटा म्हणजे BK. हे दोन्ही याच्यात रिलेटेड आहेत म्हणजे सहज लक्षात येईल. बी मध्ये काय CIC, के मध्ये SIC. के म्हणजे काय खुर्द, बी म्हणजे काय बुद्रुक, त्याच्यावरून सहज लक्षात राहते. आता सगळ्यात महत्वाचा कलम आहे 2E. ई म्हणजे काय, कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा सक्षम अधिकारी. आता ई म्हणजे काय असते की एनर्जी म्हणल्यावर काय तो सक्षम असेल ना, ज्याच्या अंगात एनर्जी आहे, पॉवर आहे, तो सक्षम. म्हणजे एनर्जीवरून मी असा सक्षम, कॉम्पिटंट असा लक्षात ठेवतो. म्हणजे ई म्हणजे एनर्जी, ज्याच्या अंगात एनर्जी आहे तो बाबा सक्षम, कॉम्पिटंट आहे असं. तर आता बघा, कॉम्पिटंट अथॉरिटी याच्यामध्ये काय काय हे लक्षात आलं ना, ई म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी. आपण लक्षात कसं ठेवायला की एनर्जी म्हणजे काय, सक्षम किंवा कॉम्पिटंट. केंद्र व राज्य कायदे मंडळाचे पीठासीन अधिकारी म्हणजे जसं लोकसभेच्या बाबतीत असेल तर सभापती असेल, नंतर विधानसभेच्या बाबतीत असेल तर अध्यक्ष, राज्यसभा म्हणजे ज्या ज्या असं हे असतील त्याचे ते पीठासीन अधिकारी म्हणजे काय, त्याचा हेड म्हणू आपण त्याला.
म्हणजे लोकसभा असेल, राज्यसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद, हे सगळे पीठासीन अधिकारी आपण त्याला म्हणू. नंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, संविधानाद्वारे स्थापित संस्था ज्याचे प्राधिकारी राष्ट्रपती, राज्यपाल असतील किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी कलम 239 नुसार नियुक्त प्रशासक. हा 239 पण लक्षात ठेवायचा, ह्या बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन येते, म्हणजे तो सुद्धा कम्पिटंट अथॉरिटी किंवा सक्षम अधिकारी असं त्याला समजण्यात येईल. म्हणजे लक्षात राहील ना, ई म्हणजे एनर्जी, आणि म्हणजे एनर्जी ज्याच्या अंगी आहे तो सक्षम असेल, म्हणजे तोच काय कम्पिटंट, असं सहज लक्षात राहील आपल्या. नंतरची स्लाइड. आता नंतरचा महत्वाचा क्रम आहे. एफ म्हणजे काय, इन्फॉर्मेशन, माहिती, आणि आय म्हणजे रेकॉर्ड. आता इन्फॉर्मेशन म्हणलं यात काही काही जरी आलं तरी आन्सर टिक करायचं. म्हणजे इन्फॉर्मेशन लेखी असेल, कागदपत्रावर असेल, डिजिटल असेल, असं काही येऊ द्या, फ्लॉपी डिस्क असू द्या, सीडी असू द्या, इथं रेकॉर्ड पण काही असू द्या, डिजिटल फॉर्म मध्ये असू द्या, लेखी रेकॉर्ड, असं काही जरी आलं तरी ते करेक्ट सगळ्या टिक करायचं. म्हणजे उगाच ते पाठ करण्यात काही अर्थ नाही. आता हे लक्षात कसं ठेवायचं, एफ ला इन्फॉर्मेशन, आय साठी रेकॉर्ड. म्हणजे मी असं त्याला एफ आय आर लिहित असतो, जो एफ आय आर नाही का आपल्या PSI कायद्यामध्ये, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. मग एफ म्हणजे बघा, एफ म्हणजे काय झाला, हे आय. आता एफच्या समोर काय झालेलं, आय म्हणजे काय लिहिणार आपण, इन्फॉर्मेशन ना. आता दुसरं काय, आय जो वर्ड आहे, आयच्या समोर काय लिहिला मी, आर. म्हणजे हा जो आय आहे हा म्हणजे रेकॉर्ड. म्हणजे एफ असं लिहितो मी त्याला, एफ आय, आणि हे इथं आर लिहिलं असं फॉर एक्झाम्पल मी. आता बघा, एफ म्हणजे काय झालं, दोन एफ म्हणजे काय, इन्फॉर्मेशन. दोन आय म्हणजे काय, असं समोर जायचं. आय म्हणजे काय झालं, रेकॉर्ड. एफ म्हणजे काय झालं, इन्फॉर्मेशन. असा यारो दाखवायचा. बघा, एफ आय आर आपण शब्द ऐकलेला आहे. एफ म्हणजे एफ म्हणजे कोणता झाला, हे बघा, एफ म्हणजे हे इथं इथं दाखवलेलं आपण. एफ म्हणजे काय झाला, हे इथं. एफ म्हणजे असा इन्फॉर्मेशन, म्हणजे एफ च्या समोर असा बांधावा द्यायचा, म्हणजे आय त्याच्या समोर दिसलं की म्हणजे इन्फॉर्मेशन. आता आयच्या समोर हे असा बांधावा द्यायचा, म्हणजे काय झालं, आर. म्हणजे आय म्हणजे काय झालं, रेकॉर्ड. हे दोन्ही कलम सहज लक्षात राहतील. म्हणजे एफ आय आर वन सहज लक्षात येईल. एफ च्या समोर आय लिहिला म्हणजे इन्फॉर्मेशन, आयच्या समोर आर लिहिला म्हणजे तो रेकॉर्ड आहे. नंतर दोन एन म्हणजे काय, थर्ड पार्टी. आपण म्हणत ना का, एन नंबर ऑफ थर्ड पार्टी, असं बोलताना बोलतो, म्हणून एन म्हणजे काय लिहायचं, लक्षात ठेवायचं की थर्ड पार्टी. आता थर्ड पार्टीची एक डेफिनेशन लिहि. थर्ड पार्टी मीन्स a person other than the citizen making a request for information and include a public अथॉरिटी. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं की माहिती मागणारा म्हणजे फर्स्ट पार्टी, सार्वजनिक किंवा गव्हर्नमेंट ऑफिस म्हणजे सेकंड पार्टी, आणि थर्ड पार्टी म्हणजे काय, स्वतः माहिती मागणारा आणि गव्हर्नमेंट ऑफिस सोडून तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर माहिती मागत असेल तर त्याला थर्ड पार्टी म्हणायचं. नंतर जे म्हणजे बघा, राईट टू इन्फॉर्मेशन, हे सुद्धा. आता बघा, आपण बऱ्याचदा बोलतो की जे योग्य असेल ते कर, म्हणजे जे राईट असेल ते कर म्हणतो, असं बऱ्याचदा बोलताना बोलतो आपण. मग जे म्हणजे काय, राईट म्हणजे काय, राईट टू इन्फॉर्मेशन, आणि हे जे म्हणजे असा, जे राईट आहे ते कर. जे म्हणजे काय, हे इकडा जे आपला, आणि राईट म्हणजे काय, राईट टू इन्फॉर्मेशन. सहज लक्षात राहतील. म्हणजे एवढे जरी लक्षात ठेवले तर बऱ्याच आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. सगळे काही पाठ करायची गरज नाही. नंतर बघा, कलम, आता आता कोणत्या दोन मध्ये आलं, प्रकरण दोन मध्ये काय, RTI व सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. आता कलम 3 मध्ये काय, तीन शब्द आहेत इकडे बघा, अल्फाबेट. RTI तीन अल्फाबेट आहे कलम 3, म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. आता याच्यामध्ये काय, भारताच्या सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल, हे कलम 3 मध्ये सांगितलं. नंतर कलम 4 कडे आलो आपण. 4 कडे बघा किती अल्फाबेट आहेत, OOPA, चार अल्फाबेट दिसते, म्हणजे कलम 4 आहे ते. OPA म्हणजे काय, किंवा चार, आणि चौका आपण ओपा म्हणतो ना, चला चौका, ओपा म्हणजे काय, मारणे, चौका मारणे, असं. म्हणजे चार म्हणजे OPA, म्हणजे ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक अथॉरिटी. सहज लक्षात राहील, चार अल्फाबेट आहेत ना. इथं जसे तीन होते म्हणून मी याला कलम 3 लक्षात ठेवला. RTI, OPA, ऑब्लिगेशन ऑफ पब्लिक अथॉरिटी, म्हणजे काय, सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने किंवा सरकारी संस्थेवरील आबंधने. मग काय आबंधन आहे त्याच्यावर, त्यांनी 120 दिवसाच्या आत हा कायदा अधिनियमित झाल्यापासून आपली रचना, कार्य, कर्तव्य प्रसिद्ध करावे. म्हणजे त्यांनी आपल्या ऑफिस समोर सगळं रचना, कार्य, जे काय असतील, कोण जन माहिती अधिकारी आहे त्याचे नाव वगैरे, हे सगळी एक मोठं पाटी किंवा वेबसाईट वगैरे, या सगळ्या गोष्टी कराव्या किती, 120 दिवसाच्या आत. नंतर कलम 5 मध्ये काय सांगितलं बघा, कलम 5. इथं बघा, इथं किती अल्फाबेट होते, 3 होते, इथं 4 होते, म्हणजे कलम 4 झाला. इथं 5 अल्फाबेट आहे. DOPIO, हे बघा ना, DOPIO, म्हणजे 5 अल्फाबेट आहेत. कलम 5 सहज लक्षात राहते. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं, डिझायनेशन ऑफ द पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे. किती दिवसाच्या, प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण 100 दिवसाच्या आत केंद्रीय जनमाहिती अधिकारी
राज्य माहिती अधिकारी किंवा सहाय्यक जनमाहिती अधिकारी पद निर्देशित करणार. इथं 100 दिवस आहेत, वरच्या कलमामध्ये 120 दिवस होते. सहज लक्षात राहतील या अल्फाबेट लक्षात राहत सहज राहतं. RT आहे 3 अल्फाबेट आहेत, कलम 3. OPA 4 अल्फाबेट आहेत, कलम 4. DOPIA कलम 5 अल्फाबेट आहेत, कलम 5. नंतर कलम 6. कलम 6 बघा, माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे, रिक्वेस्ट फॉर द ऑप्टेनिंग इन्फॉर्मेशन. आता बघा, व्यक्ती माहिती मिळवण्यासाठी अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा अर्ज करायच्या क्षेत्रातील राजभाषेमध्ये लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूप साधनाद्वारे करेल. तोंडी ऍप्लिकेशन चालणार नाही. परीक्षेत तोंडी जर आलं तर 100% चूक आहे. तर तोंडी नाही, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे ते करू शकते. कोणत्या भाषेत? इंग्रजी, हिंदी आणि अर्ज करायच्या क्षेत्रातील राजभाषेमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात जर असेल तर तो मराठीमध्ये सुद्धा करू शकतो. नंतर बघा, कलम 7 मध्ये काय सांगितलं की विनंतीचा अर्ज निकालात काढणे, डिस्पोजल ऑफ द रिक्वेस्ट. अधिकाऱ्यास अर्जदाराने फी भरून अर्ज केल्यानंतर जर सर्वसाधारण किंवा जनरल इन्फॉर्मेशन असेल तर 30 दिवसाच्या आत त्याने द्यावी. जर जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या बाबतीत असेल तर 48 तासाच्या आत द्यावी. हे 48 तास फार महत्वाचं आहे. याच्यावर रिपीट प्रश्न येतो. आणि इकडे 30, हे 30 आणि 48 म्हणजे प्रामुख्याने 48 हा लक्षातच ठेवायची. जीविताची किंवा स्वातंत्र्याबद्दल माहिती असेल तर त्यांनी किती 48 तासाच्या आत द्यायची आहे. आणि सर्वसाधारण जर माहिती असेल तर त्या जनमाहिती अधिकाऱ्याने 30 दिवसाच्या आत जो काही माहिती मागणारा व्यक्ती आहे त्याला द्यायची आहे. आता फी बघा, फी BPL ला कुठलीही फी नाही. माहिती अर्जाचे 10 रुपये प्रथम आणि दुसरे अपील जर करायचे असेल तर 20 रुपये. CD किंवा DVD मध्ये माहिती पाहिजे तर प्रत्येक CD किंवा प्रत्येक DVD मागं 50 रुपये लागेल. A4 किंवा A3 A4 पेजवर काही माहिती लागत असेल तर 2 रुपये पर पेज लागेल त्याला. नंतर रेकॉर्ड तपास, पहिला तास मोफत. नंतर प्रत्येक 15 मिनिटाला 5 रुपये त्या व्यक्तीला द्यावे लागतील. हा, नंतर आता कलम 8. 8 म्हणजे काय? अपवाद. हे 8 आणि अपवाद सहज लक्षात राहणार. हे बघा, हे 8 आणि हे अपवाद, हे असं 8 जर आपण लिहिलं, हे मी असं लिहितो त्याला 8. हे, एक मिनिट, हे असं जर मी 8 लिहिलं, 8, आणि हे इकडे अपवाद, हे सहज लक्षात राहील ना, 8 आणि अपवाद म्हणजे एक्झम्पशन फ्रॉम द डिस्क्लोजर ऑफ द इन्फॉर्मेशन, माहिती प्रकट करण्याबाबत अपवाद. म्हणजे कोणत्या केसमध्ये माहिती प्रकट करता येत नाही. 8.1 मध्ये सांगितले की खालील माहिती देता येत नाही. आता लक्षात घेऊ आपण की काय काय आहे. आता बघा, कलम 8.1 ए. आता हे कसं लक्षात ठेवायचं की ए म्हणजे काय? सर्वोच्च प्रायोरिटी. इथं देश आहे ना, म्हणून 8 ए म्हणजे भारत, म्हणजे सर्वोच्च हायेस्ट प्रायोरिटी आहे ना देश, म्हणून ते ए मध्ये काय येईल? हायेस्ट प्रायोरिटी म्हणजे काय? देशाची किंवा भारताची सार्वभौमता, सुरक्षितता, एकात्मिकता, युद्धतंत्र, वैज्ञानिक, आर्थिक हितसंबंध, परकीय राजसंबंध यांना जर बाधा पोहोचत असेल तर अशी माहिती देता येत नाही. नंतर न्यायालयाने नाही सांगितले. आता बी म्हणजे काय? मी असं बॅन लक्षात ठेवतो. बॅन म्हणजे काय? नकार. न्यायालयाने एखाद्या माहितीवर बॅन आणला तर ती माहिती देता येत नाही. बी म्हणजे बॅन लक्षात ठेवायचं. बॅन म्हणजे काय? नकार. न्यायालयाने नाही सांगितलेली माहिती किंवा न्यायालयाने नकार दिलेली माहिती की बाबा ती मागता येत नाही, किंवा न्यायालयाचा अवमान होईल किंवा अपमान होईल अशी माहिती मागता येत नाही. सी म्हणजे काय झालं की संसद. सी असं असं जर लक्षात ठेवलं ना आपण, बघा हे सी मी असं लिहिलं, आणि इकडे संसद, असं संसदचा हे म्हणजे सहज सी म्हणजे काय? संसद विधी मंडळाच्या विशेषाधिकाराचा भंग होणार अशी माहिती ती मागता येत नाही. डी म्हणजे बघा, आता डी म्हणजे काय? मराठीचा आपण दिमाग, बुद्धिमत्ता, दिमागचा डी, आणि हा डी. आता बघा, कमर्शियल कॉन्फिडन्स, ट्रेड सिक्रेट, हे सगळे दिमागाच्या गोष्टी आहेत. अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, हे दिमागाच्या ज्या काही गोष्टी असतील त्या डी मध्ये. मी असं सहज लक्षात ठेवतो, दिमाग आणि डी म्हणजे दिमागाचा डील जर लक्षात ठेवलं म्हणजे कमर्शियल कॉन्फिडन्स, ट्रेड सिक्रेट, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी प्रकट केल्याने थर्ड पार्टीच्या स्पर्धात्मक स्थान धोक्यात येईल अशी माहिती देता येत नाही. नंतर काय सांगितलं? 8.1 एखाद्या व्यक्तीच्या विश्वासपूर्वक संबंधाने मिळालेली माहिती. एफ म्हणजे काय सांगितलं? आता एफ आणि फॉरेन सहज लक्षात राहते, त्याच्यामध्ये गोंधळ होण्याचं काही कारण नाही. विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती ती सुद्धा देता येत नाही. आता जी आणि हे जीवित, हे बघा, हे जी आणि हे जीवित, हे कलम 8.1 जी ना, असं जर जी लिहिलं आपण त्याला, असं जर मी कन्सिडर, हे जी जर असं लिहिलं आपण, इंग्लिशचा अल्फाबेट जी, आणि इकडे काय लिहिलं आपण? हे जीवित. म्हणजे जी आणि जीवित सहज लक्षात राहते, ज्या माहितीने व्यक्तीच्या जीवितास शारीरिक सुरक्षित धोका निर्माण आहे अशी माहिती देता येत नाही. नंतर बघा काय लिहिलेलं आपण,
कलम 8(1)(h), अपराधाच्या तपासात अटक खटला दाखल करण्यास अडथळा. अडथळ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपण? हायड्रन्स किंवा इम्पेड म्हणतो ना. मग हायड्रन्सचा हे एच मी लक्षात ठेवतो, म्हणजे अडथळा सहज लक्षात येते. हायड्रन्स बाबा काहीतरी अपराधाच्या तपासात अटक खटला दाखल करणं अडथळा जर आणत असेल तर ते 8(h) किंवा हायड्रन्स असा सहज लक्षात राहते. आय म्हणजे काय? मंत्रिमंडळाची कागदपत्रे तसेच मंत्रिपरिषद सचिव इतर अधिकारी यांच्या विचार विमर्शाचे अभिलेख हे सुद्धा डिक्लेअर करता येत नाही. 8(1)(g) मध्ये काय सांगितलं की पर्सनल इन्फॉर्मेशन खाजगी बाबतीतील हे सुद्धा म्हणजे डिक्लेअर किंवा देता येत नाही. 8(2) मध्ये काय सांगितलं? OSC ऍक्ट 1923 म्हणजे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 यात काही सांगितले असले तरी सार्वजनिक हितसंबंध जास्त असले तर अशी माहिती द्यावी लागते. नंतर 8(3) मध्ये काय सांगितलं बघा, की 20 वर्षापर्यंत माहिती मागवता येते. 20 वर्षापर्यंतच, म्हणजे नाहीतर काहीतरी 50 वर्षाची, 40-50 वर्षाची माहिती तशी मागता येत नसते. 20 वर्षापर्यंत माहिती मागता येते. आता बघा काय लिहिलं की 20 वर्ष कालावधी गणना वाद जर झाला तर केंद्र शासनाचा निर्णय अंतिम राहील. हे पण लक्षात ठेवा की बाबा 20 वर्ष बाबा नेमके कुठून मोजायचे, काय मोजायचे. जनमाहिती अधिकारी आणि माहिती मागणारा याच्यात खटका बाबा हे 20 वर्ष नाही, 25 झाले आणि 15 झाले असा जर वाद झाला तर ते दोघांचा वाद त्याच्यावर निर्णय कोण देईल की केंद्र शासन निर्णय देणार. म्हणजे ते जो काही माहिती मागणार आहे तो म्हणाल की बाबा 15च हे झाले, आणि जो काही जनमाहिती अधिकारी आहे तो सांगाल 20च्या वर्षापेक्षा जास्त झाले. तर या दोघात जर खटका उडाला तर त्याचा जो काही अंतिम निर्णय आहे तर तो केंद्र सरकार त्याच्यावर अंतिम निर्णय देणार. आता बघा कलम 9 मध्ये काय सांगितलं? एखाद्या व्यक्तीच्या कॉपीराईटचे उल्लंघन होते अशी माहिती नाकारता येते. आता बघा आपण कॉपी नका असं जरी लक्षात ठेवलं ना तर म्हणजे नका म्हणजे काय झालं की 9, हे बघा हे नका असं लिहिलं. कॉपी म्हणजे आता बघा 10वी-12वीची परीक्षेत बऱ्याचदा कॉपी न करण्यासाठी बऱ्याच जे काही असतात म्हणजे अधिकारी वगैरे किंवा बऱ्याच उपाययोजना केल्या जातात. म्हणजे नका कॉपी असं जरी लक्षात दिलं, न म्हणजे काय 9 आणि का म्हणजे काय कॉपीराईट, हे सहज लक्षात राहील आपल्या. आता कलम 10 पुढे. कलम 10 मध्ये काय सांगितलं? पृथक्करणीयता किंवा सेव्हरेलेबिलिटी. आता याला पृथक्करण म्हणजे काय? सेपरेशन किंवा वेगळे करणे ज्याला म्हणतो ना आपण. पृथक्करण करणे म्हणजे एखाद्या गोष्टीचं सेपरेशन किंवा वेगळे करणे. उदाहरण साधं सोपं सांगतो की समजा 2 पेजची माहिती मागितली तर त्यातील 1 पेज माहिती देण्यासारखी आहे आणि जी 1 पेजची माहिती आहे ती देऊ शकत नाही, ती वेगळी करा. म्हणजे काय? जी माहिती देता येते ती वेगळी करायची, जी माहिती देता येत नाही ती वेगळी करणार. तर पृथक्करणीयता म्हणजे काय? देण्यासारखी माहिती वेगळी करायची, न देण्यासारखी माहिती वेगळी करायची. त्याला आपण पृथक्करणीयता म्हणतो. पृथक्करणीयता म्हणजे काय? वेगळे करणे. नंतर कलम 11 मध्ये काय सांगितलं की TPI थर्ड पार्टी इन्फॉर्मेशन याच्यात सांगितलं. आता थर्ड पार्टी कोणाला म्हणायचं? फर्स्ट पार्टी म्हणजे काय? माहिती मागणारा जो अर्जदार असतो. सेकंड पार्टी म्हणजे काय? सरकारी ऑफिस. आणि थर्ड पार्टी म्हणजे काय? अर्जदार व सरकारी ऑफिस सोडून ज्याची माहिती मागायची आहे असा तिसरा व्यक्ती म्हणजेच किंवा संस्था, त्याला आपण थर्ड पार्टी म्हणतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरण, एखाद्या कर्मचाऱ्याचा वैयक्तिक पगाराची स्लिप. आता काय झालं की हे थर्ड पार्टी झाली ना, याची स्लिप जर जर मागायची असेल तर त्याला आपण थर्ड पार्टी व्यक्ती असं म्हणू शकतो. नंतरची माहिती बघा. हां. आता बघा थर्ड पार्टीमध्ये काय लिहिलं? जनमाहिती अधिकारी म्हणजे कोण? सरकारी ऑफिस 5 दिवसाच्या आत थर्ड पार्टीला नोटीस पाठवेल जेव्हा फर्स्ट पार्टी त्या सरकारी ऑफिसमध्ये त्या थर्ड पार्टीबद्दल माहिती मागेल. म्हणजे काय करणार इथं साध्या भाषेत सांगतो की एखादा जे व्यक्ती आहे ज्याला माहिती मागायची आहे तो काय करणार की याच्यामध्ये अर्ज दाखल करणार की बाबा मला थर्ड पार्टीबद्दल माहिती पाहिजे. मग त्या केसमध्ये काय करणार? जनमाहिती अधिकारी त्या थर्ड पार्टीला 5 दिवसाच्या आत नोटीस पाठवेल, बाबा हे जो काही XYZ व्यक्ती आहे हे तुझ्याबद्दल मला माहिती मागत आहे. आता मग त्याने 5 दिवसात नोटीस पाठवल्यानंतर 10 दिवसाच्या आत थर्ड पार्टीने जनमाहिती अधिकारी निवेदन किंवा अभिवादन पाठवेल. म्हणजे काय करणार? तो जो काही थर्ड पार्टी आहे 10 दिवसाच्या आत त्याला जो जनमाहिती अधिकारी आहे त्याला 10 दिवसाच्या आत फीडबॅक पाठवेल. म्हणजेच काय झालं की 40 दिवसाच्या आत जनमाहिती अधिकारी माहिती मागणाऱ्यास माहिती देणार. थर्ड पार्टीला कलम 19 नुसार अपील करण्याचा अधिकार असेल. आता बघा हे एवढं किचकट सांगण्यापेक्षा एकदा साधी एक डायग्राम काढी मी. हा फर्स्ट पार्टी म्हणजे कोण? ज्याला माहिती पाहिजे आहे तो. सेकंड पार्टी म्हणजे काय? गव्हर्नमेंट ऑफिस किंवा तर इथं आपण फॉर एक्झाम्पल जनमाहिती अधिकारी पकडू. आणि थर्ड पार्टी म्हणजे काय? तिसऱ्या व्यक्तीबद्दल माहिती मागायची आहे ती व्यक्ती. हे कळलं आपल्याला आतापर्यंत. आता बघा
हा फर्स्ट पार्टी काय करणार, जनमाहिती अधिकाऱ्याला म्हणणार की मला या थर्ड पार्टीची माहिती पाहिजे. मग हा थर्ड पार्टी काय लगेच असं काही देणार नाही ना बाबा, ही काही साधी म्हणजे गल्लीतले भांडण आहेत ना की लगेच झालं आणि तो थर्ड पार्टीवाला त्या जनमाहिती अधिकाऱ्याला लगेच माहिती देईल, तसं होत नाही. मग तो काय करणार, जनमाहिती अधिकारी त्याला नोटीस पाठवेल 5 दिवसाच्या आत की हा हा जो काही एक्स व्यक्ती आहे फर्स्ट पार्टी, तो तुझी माहिती मागत आहे. मग हा थर्ड पार्टी वाला जो काही व्यक्ती आहे तो काय करणार, 10 दिवसाच्या आत याला जो जनमाहिती अधिकारी आहे त्याला 10 दिवसाच्या आत फीडबॅक पाठवेल की बाबा मी माहिती देतो किंवा ही एवढी माहिती माझ्याकडे आहे आणि मी ही माहिती तुम्हाला पुरवतो. म्हणजे आता बघा, आता यानं 10 दिवसात पुरवली आणि यानं आता बघा फर्स्ट पार्टी जनमाहिती अधिकाऱ्याने म्हणजे रेग्युलर नियम मध्ये किती दिवसात माहिती देणं अपेक्षित असते, 30 दिवसात. परंतु आता हे हे 30 दिवस तर आले याचे, आणि हा जो काही थर्ड पार्टी वाला जो व्यक्ती आहे यानं याला फीडबॅक दिला होता ना नोटीस दिल्यानंतर, तर हे 10 दिवस म्हणजे 30 + 10 असे 40 दिवसाच्या आत तो जनमाहिती अधिकारी या व्यक्तीला माहिती देणार. नंतर जर त्या थर्ड पार्टीला वाटलं की बाबा माझ्या माहितीचा मिसयूज झाला, तर त्याला 19 नुसार अपील करण्याचा अधिकार असेल. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. हे आपण किती 11 कलम बघितलं, तर 11 कलम या लेक्चर पार्ट 1 म्हणू आपण याला. तर 11 कलम पार्ट 1 मध्ये, आता बाकीचे जे काही कलम आहेत हे आपण फास्टमध्ये पार्ट 2 मध्ये कव्हर करू. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये समजल्या असतील. तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.